नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याविषयीची एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते हे देण्यात आलेले आहेत आणि आता शेतकरी 17व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेची प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही 4-4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाते। मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात आणि 4 महिन्यानंतर 2000 रुपये अशा 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये हे दिले जातात। त्या हिशोबाने मित्रांनो तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता जसे की या ठिकाणी 14वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांना 27 जुलै 2023 रोजी मिळालेला आहे। त्याच्यानंतर या योजनेचा 15वा जो हप्ता आहे मित्रांनो तो शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबर 2023 रोजी मिळालेला आहे। त्याच्यानंतर 16वा जो हप्ता आहे मित्रांनो तो 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो एकंदरीत आपण जर या ठिकाणी पाहिले तर प्रत्येक हप्त्यांमध्ये या ठिकाणी 4-4 महिन्याचे अंतर आहे, परंतु 15वा हप्ता आणि 16वा हप्ता यांच्यामध्ये फक्त 3 महिन्याचेच अंतर आहे। म्हणजेच मित्रांनो 16वा हप्ता हा तुम्हाला 1 महिना अगोदरच देण्यात आला होता। त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेच्या कालावधीनुसार 17वा हप्ता हा तुम्हाला जून ते जुलै या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो आता पुढे निवडणूक आहे त्यामुळे या ठिकाणी थोडाफार वेळ लागू शकतो। त्यामुळे या योजनेचा 17वा हप्ता हा या योजनेच्या कालावधीनुसारच म्हणजे 4 महिन्याच्या अंतरानेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मिळणार आहे। म्हणजेच जून जुलै या महिन्यात शेतकऱ्यांना 17वा हप्ता हा मिळण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे। मित्रांनो या योजनेचा 14वा आणि 15वा हप्ता हा शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नव्हती तरी सुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता, परंतु आता या योजनेचा 17वा हप्ता घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी केलेली असेल त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी 17वा हप्ता हा दिला जाणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता या योजनेच्या कालावधीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांना जून किंवा जुलैमध्ये मिळण्याची शक्यता आहे। 17वा हप्ता येण्या अगोदर शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी ही कंप्लीट करून ठेवायची आहे। तसेच त्यांच्या बँक खात्याचे प्रॉब्लेम असल्यामुळे जर त्यांना मागचे इन्स्टॉलमेंट मिळाले नसतील तर त्यांनी त्यांचे बँक खाते सुद्धा त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक करून ठेवणे हे महत्त्वाचे आहे। तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मागचे हप्ते हे मिळाले नसतील त्यांनी जर ई-केवायसी करून घेतली तसेच त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करून घेतले असेल तर त्यांना येणाऱ्या 17व्या हप्त्यासोबत त्यांचे मागचे राहिलेले हप्ते सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। म्हणून तुम्ही हे सर्व कामे करून ठेवायची आहेत जेणेकरून 17व्या हप्त्यासोबतच तुमचे मागचे राहिलेले हप्ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।